नमस्कार सर्वांना. तर आज आपल्याला बघायचं आहे की आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. तर ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला काय करणे वर्ज्य आहे. स्त्री पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच आहे. हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही व्रत तुम्ही करणार आहात त्याचे फळ तुम्हाला मिळेल. तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा आणि व्हिडिओ बघताना आपल्या कुलदेवीचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण 9 दिवस आपण कुलदेवीचा कुलाचार हा करत असतो. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सर्वांनी आपल्या कुलदेवीचे नाव लिहावे. मंडळी, यंदा 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या दरम्यान नवरात्री असणार आहे. यामध्ये 15 तारखेला घटस्थापना असून 24 तारखेला दसरा आहे, ज्याला आपण विजयादशमीसुद्धा म्हणतो. या कालावधीमध्ये देवीचे उपवास केले जातात. देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा, होम हवन विधी करण्याची सुद्धा पद्धत आहे. तर चला आपण बघूया नवरात्रीचा पहिला नियम काय आहे. तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते. मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या बाजूने विड्याचे पाने लावली जातात. त्याखाली आपण माती ठेवतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य किंवा एकाच प्रकारच्या धान्य पेरलं जातं. त्याला वेदिका असे म्हणतात. ज्याच्या घरात कुलदेवीचे टाक आहे किंवा कुलदेवीची सेवा करत असाल तर आवर्जून घटस्थापना करावी. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये मंगल कलशाची जर स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलशसुद्धा तितके दिवस घटाची मांडणी केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे. ज्यांच्या घरात मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे जे तुम्ही घटस्थापना करणार आहे त्या कालावधी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा मंगल कलश स्थापित करू शकतात. जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत मंगल कलश व मातीचा घट हा हलवायचा नाही. तर पुढचा नियम, जेथे तुम्ही घटाची मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे देव असतील ते देवघरामध्ये विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे. म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचे व सर्व देव असो किंवा फोटो, टाक असो, मूर्ती असो, काही जे असेल तुमच्या देवघरामध्ये तर ते आपल्याला विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे. जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत देवी देवतांना किंवा त्यांच्या मूर्त्यांना स्नान घालायचे नाही. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा करावी व त्यांची स्थापना करावी. नियम पुढचा, घरामध्ये 2 घट बसवू नये. म्हणजेच काय तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल व गावाकडे किंवा तुमच्या घरी म्हणजे सासूबाई असतील आणि त्या जर घट बसवत असतील तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही वेगळा घट बसवण्याची गरज नाही. म्हणजे सासूबाई बसवत असेल तर सुनेने दुसरा घट बसवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त उपवास करू शकता व पूजापाठ हा करू शकता. जर तुमची सासू जर घट बसवत नसेल तर तुम्ही घट बसवू शकता. भलेही तुम्ही दुसऱ्या गावाला असेल किंवा तुम्ही राज्य सोडून जरी राहत असाल तरीसुद्धा ते तुम्हाला चालेल. त्याच्या पुढचा नियम, जोपर्यंत तुम्ही 9 ते 10 दिवस उपवास करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये, केस कापू नये, नखे कापू नये. नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच ह्या क्रिया तुम्ही करून घेऊ शकतात, जेणेकरून ह्याचे पालन 10 दिवस तुम्हाला करता येईल. स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वॅक्सिंग या दिवसामध्ये करू नये. अतिशय गरज असेल तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे घट उठल्यानंतर तुम्ही हे करू शकतात. त्या पुढचा नियम, घट स्थापन केल्यानंतर पहिल्या दिवशी घटाला माळ घालावी लागते. ती माळ तयार करताना सुईचा वापर करू नये. हाताने दोऱ्याला गाठ मारावी आणि तशा प्रकारे माळ आपल्याला बनवायची आहे. हा नियम फक्त घटाला जेव्हा तुम्ही माळ घालाल तेव्हाच आहे. तुम्हाला जर इतर फोटोंना माळ घालायची असेल तर तुम्ही सुई दोऱ्याचा वापर हा करू शकता, म्हणजे सुईचा वापर हा करू शकता. त्या पुढचा नियम, रोजच पाणी घटाला घालावे का तर तसं रोजच पाणी घालणं गरजेचं नसतं. जर जास्त पाणी घटाला जर झालं तर मातीतले जे धान्य आपण टाकलेले असतं ते सडून जातं व ते उगवत नाही. नाहीतर ते धान्य म्हणजे जे काही गवत म्हणजे जे काही आपण त्याला धन म्हणतो जे काही ते येतं ते पिवळसर येतं. म्हणून जास्त पाणी घालण्याची गरज नाही. तुम्हाला जर गरज वाटत असेल तरच तुम्ही घाला आणि जर कोणाची जर इच्छा असेलच रोजच पाणी घालण्याची तर अतिशय थोड्या प्रमाणात तुम्ही पाणी घालावे.
तर रोजच माळ घालावी. जर काहींच्या ठिकाणी एक दिवसाआड म्हणजे विषम संख्येला पहिल्या दिवशी घालता आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीची दोन्ही माळ घालता, तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे जी काय पद्धत असेल त्यानुसार तुम्ही माळही घालू शकतात. तर त्याचबरोबर उपास कसा करावा, तर काही जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. म्हणजे घटस्थापनेला उपवासाची सुरुवात ते डायरेक्ट दसऱ्याला उपवास सोडला जातो. ज्यांना कोणाला उपवास निघत नसेल किंवा आरोग्याची काही जर समस्या असेल, BP असेल, शुगर असेल, तर त्यांना उपवास निघत नसेल, तर त्यांनी उपवास करण्याचा अट्टहास हा करू नका. तुम्ही देवीची मनोभावे पूजा केली तरी सुद्धा चालेल. बरेच जण उठता बसता उपवास हा करत असतात. म्हणजे काय, तर घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला उपवास सोडायचा. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी उपवास धरायचा व तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा. अशा प्रकारे पहिला व शेवटचा दिवस जो उपवास केला जातो त्याला बसता उठता उपवास असं म्हणतात. ज्या गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा उपवास करू नका. 9 दिवसाचे उपवास असतात. जरी तुम्हाला निघणार असतील तरी उपवासाच्या पदार्थांनी त्रास होऊ शकतो, म्हणून ते टाळलेलेच बरे. पूजा तुम्ही करू शकतात. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा बसता उठता उपवास केले तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला घट बसवण्याची इच्छा असेल पण उपवास निघत नसेल तरी काही हरकत नाही. उपवास काही कंपल्सरी नसतात. पूजा तुम्ही करू शकतात. उपवास केलाच पाहिजे असे नाही. त्यानंतर तुम्ही जर घट बसवले व पिरियड्स आले, मासिक धर्म सुरू झाला, तर ते पुरुषांकडून किंवा घरातील इतर मंडळी घटाची पूजाही करू शकता. म्हणजे घटाची माळ घालणं, घटाला पाणी घालणं, आरती करणं, या प्रकारची पूजा तुमच्या घरातील इतर मंडळी हे करू शकता. आणि ज्यांच्या घरात कोणीच नसेल तर त्यांनी शेजारच्यांकडून करून घ्यावे. त्याचबरोबर सुतक असेल आणि तुम्ही जर घट बसवले असेल तर नंतर सुतक झाले तर त्या सुतकामध्ये अजिबात पूजा ही करायची नाही आणि सुतक फिटल्यानंतर आपल्याला ती पूजा ही काढायची आहे. किंवा तुम्ही आजूबाजूच्यांकडून कोणाकडून तरी ती पूजा हलवू शकतात. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जे कोणी व दिवसाचे उपवास करत असाल, 9 दिवसाचे उपवास करत असाल, त्यांनी लिंबू कापायचे नाही. म्हणजे काय, तर जे कोणी 9 दिवसाचे पूर्ण उपवास करत असाल तर त्यांनी लिंबू कापायचा हा नसतो. जोपर्यंत उपवास चालू आहे तोपर्यंत दुपारी तुम्हाला झोपता येणार नाही. त्याचबरोबर रात्री झोपाल तेव्हा गादी व मऊ अंथरुणाचा उपयोग करता येणार नाही. एकदम साधं राहणीमान घ्या. 9 ते 10 दिवसामध्ये आपल्याला पाळायचे आहेत. तुम्ही चटई किंवा सतरंजीवर झोपू शकतात. नवरात्रीच्या ह्या 10 दिवसामध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो. जोपर्यंत अखंड दिवा घरात चालू असतो तोपर्यंत दिवा एकटा सोडून, म्हणजे ह्या दिवसामध्ये बघा बरेचसे लोक देवदर्शनाला वगैरे जात असतात, तर त्यामुळे सगळ्यांनीच घराच्या बाहेर पडायचं नाही. तर कोणीतरी घरामध्ये एक तरी माणूस हा घरामध्ये असलाच पाहिजे. जर कोणी तुम्ही जॉब करत असाल आणि ते जर शक्य नसेल तर त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही. ज्यांच्या घरी डिलेवरी झाली आहे त्यांच्यासोबत एक स्त्री असतेच बघा. तिने 10 दिवस देवाजवळ जायचं नाही. म्हणजे बारी झाल्यानंतर 12 दिवस झाल्यानंतर तुमचा विटाळ हा फिटतो. त्यानंतर तुम्ही देवाची पूजा करू शकता किंवा घरातील पुरुषाने सुद्धा ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. जर तुम्ही दरवर्षी उपवास धरत असाल पण कधी तुमच्यासोबत उपवास सोडण्याची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर कुठलीही शंका न बाळगता तुम्ही उपवास सोडू शकतात. आपल्या तब्येतीपेक्षा काहीच महत्त्वाचे नाही. जबरदस्ती उपवास करू नका. मनोभावे सेवा करा, ती महत्त्वाची असते. त्यानंतर म्हणजे नवरात्रीचा 8वा दिवस, त्या दिवशी देवीची कुमारिका रूपात पूजा करायची असते. 5 ते 10 वर्षाच्या मुलींची पूजा करायची आहे. कुमारिकांना देवी मानून त्यांना काय उपयोगाला पडेल ते तुम्हाला द्यायचं आहे. अष्टमीच्या दिवशी हे आपल्याला करायचं आहे. आणि जर तुम्हाला अष्टमीला काही अडचण असेल तर हे तुम्ही नवमीला केले तरी सुद्धा चालेल. सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवसांमध्ये पुरणाच्या आरत्या लावतात, ते पण नक्की लावा. किंवा काही ठिकाणी कडकण्या करून त्यांची माळ ही घातली जाते सप्तमीला. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही हे करू शकता. त्यानंतर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवून घट हलवायचे व देवीची पूजा करायची व नंतर उपवास सोडायचा.
आहे. दसऱ्याच्या दिवशी जे घटामध्ये उगवलेले असते वेदिकामध्ये त्याची माळ करून तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घटाला घालायची आहे. आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून देत असतो, पण तुम्ही ती तोडत असाल झाडावरनं तर त्याला हळदी कुंकू त्याची क्षमायाचना करावी आणि नंतर ते तोडावे. जर तुम्ही बाजारातून जर विकत आणत असाल आपट्याची पानं तर तुम्हाला हे काही करायची गरज नाही, कारण ती आपण तोडलेली नसणार आहे. त्यानंतर म्हणजे ही पाने विकत घेऊन मारुतीच्या मंदिरात जा, सोबत फुलं घेऊन जा, थोडेसे तेल घेऊन जा बाटलीमध्ये व एक पंती घेऊन जा. तिथे एक दिवा प्रज्वलित करा, आपट्याची पाने अर्पण करा व नारळ फोडा. हे पुरुषांनी करा. जर तुम्ही घट हलवला नसेल तर हे आपट्याची पाने बाहेरच ठेवा. नैवेद्य दाखवल्यानंतर घट हलवावा व नंतर ते आपट्याची पाने घरात घ्यावी व नंतर आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही शेतकरी असाल तर तेलात शेंदूर मिळून अवजारांना ते लावा, त्यांचे खूप महत्त्वाचे आहे, त्याचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही शेतकरी नसाल तर जे काही आपले कामाच्या वस्तू असतील, म्हणजे तुमचं मशीन असेल किंवा मुलांची पुस्तकं असेल तर त्याची तुम्हाला त्या दिवशी पूजाही करायची आहे. तर पूजा म्हणजे काय करायचं तर फक्त हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायचे, त्याला आपट्याची पानं व्हायची, नैवेद्य तुम्हाला दाखवायचं, एवढंच करायचं आहे. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतीला सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायला तुम्हाला विसरायचं नाही. तर जिथे कुठे तुमची शेती असेल तर तिथे एक दिवा लावा, हळदी कुंकू वाहा, त्याची पूजा करा व तुम्ही जो काही नैवेद्य शेतामध्ये घेऊन जाल तर तो तुम्हाला खड्डा करून पुरवायचा आहे, म्हणजे की तिथे जे काही जीवजंतू राहतात ते खाऊ शकतील. ते कीटकसुद्धा आपल्या शेतीसाठी खूप उपयुक्त असतात, म्हणून आपल्याला त्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. 9 ते 10 दिवस घटस्थापनेच्या दिवसात धूम्रपान करू नये, तसं तर कधीच करू नये, पण या 9 ते 10 दिवसामध्ये तरी करू नये. कोणतेही व्यसन करू नये, नॉनव्हेज तर मुळीच खाऊ नये, घरामध्ये वादविवाद करू नये, ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सर्वांनी एकमेकांचा आदर करा. संध्याकाळी उसने पैसे कोणालाही देऊ नका. दिवसभर खर्च तुम्ही करू शकता. अनवाणी पायाने नवरात्रामध्ये काही लोक चालतात, पण हे शक्य असेल तरच करावे. आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काही नाही. घरातच जर तुम्ही राहणार असाल तर हे नियम तुम्ही पाळू शकता, नाही तर अन्यथा तुम्हाला हा नियम पाळण्याची गरज नाही. हे नियम तुम्ही पाळा, बघा कुलदेवी नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल, तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही कुलदेवी ही देईल. तर असे हे नियम आहे की जे आपल्याला ह्या नवरात्राच्या दिवसामध्ये पाळायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर सप्तशतीचा तुम्हाला या 10 दिवसामध्ये पाठ हा करायचा आहे. त्याने सुद्धा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. घरामध्ये कुठलेही वादविवाद आपल्याला करायचे नाही, एकमेकांसोबत भांडणं करायचे नाही, कोणाला वाईट वाटेल, कोणाचा अपमान होईल, कोणाचं मन दुखवेल, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. सकाळ संध्याकाळ तुम्हाला घटाची आरती ही करायची आहे. रोज एक माळ तुम्हाला घटालाही अर्पण करायची आहे. तर कुठली माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता तर ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर हा येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि हे जे काही नियम आहे हे आपल्याला सर्वांना आवर्जून हे पाळायचे आहेत. त्याचबरोबर जे कोणी पूर्ण 6 दिवसाचे किंवा 7 दिवसाचं जर तुम्ही 7 दिवसाचं तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही रोज सप्तशतीचे 2 अध्याय हे वाचू शकतात. त्याच्यात 14 अध्याय आहे. तुम्ही जर संकल्पयुक्त जर पारायण करणार असाल तर त्याच्यातलं जे काही पहिले असतात तर ते तुम्हाला सर्व वाचायला लागतं. आणि जर तुम्ही जर काही संकल्प न करता जर पारायण करणार असाल तर फक्त तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. त्याच्यात एकूण 14 अध्याय आहे. रोज तुम्ही 2 अध्यायांचं पठण हे करू शकता. किंवा तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर पूर्ण 1 दिवससुद्धा तुम्ही हे सप्तशतीचा पाठ हा करू शकता. त्यांनी माता आपली कुलदेवी आहे ती आपल्यावर अतिशय जास्त प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. या दिवसामध्ये, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला कुलदेवीची भरपूर सेवा करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ बघताना कुलदेवीचे नाव हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.